लातूर जिल्ह्यातल्या 66,379 लाडक्या बहिणींवर राज्य सरकारनं संशय व्यक्त केला। या लाडक्या बहिणींचं वय 21 ते 65 आहे का? तसंच एका कुटुंबातल्या दोघींना लाभ मिळतो का? यामध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित या दोघींनाच लाभ दिला जातोय का? याची पडताळणी केली जाणार आहे। सरकारच्या या कात्री लावण्याच्या प्रकाराबद्दल महिलांमधून आता तीव्र प्रतिक्रिया उमटतात। लातूर जिल्ह्यातल्या 5,67,459 लाडक्या बहिणींना प्रति महिना 1500 रुपये लाभ मिळतो। यामध्ये 66,379 लाडक्या बहिणी पुन्हा वयाची अट आणि एकाच कुटुंबातल्या 2 महिलांना लाभ मिळतो। याची यादी सरकारने जिल्हाधिकाऱ्यांद्वारे इथल्या महिला व बालविकास विभागाकडे पडताळणीसाठी पाठवली आहे। महिला आणि बालविकास विभागाने लातूर जिल्ह्यातल्या 10 तालुक्यांना याद्या पाठवून पडताळणी करण्यास सांगितलेले आहे आणि या पडताळणीमध्ये आणखी किती लाडक्या बहिणी अपात्र ठरणार हे लवकरच आता स्पष्ट होणार आहे। व्हेरीफाय केलं गेलं पाहिजे, कारण एखादी योजना ज्या समाजाकरता, ज्या व्यक्तीकरता, ज्या भूमिकेकरता आपण केली आहे, त्या भूमिकेत कुणी आपला त्या नियमात नसताना कोणी घाईघाईमध्ये आपण त्यावेळी नोंदणी करतो किंवा त्यामध्ये चुकीचे अर्ज आले तर त्या ठिकाणी स्क्रुटनी होतं। कुठल्याही योजनेची ही पहिलीच योजना नाही आहे। याच्यापूर्वी अनेक योजना अशा राज्यामध्ये आल्या की सरकार कुठलंही असो, ज्या वर्गाने त्या योजनेचा फायदा घ्यायला पाहिजे त्या वर्गांना घेता दुसऱ्याच वर्गाने घेतला। त्यावेळी तेव्हाच्या सरकारने त्या विषयाची स्क्रुटनी करून तसे नाव बाहेर काढलेले आहे। आपण या देशामध्ये बघा, अनेक योजना अशा आल्या ज्यात चुकीचे लोक घुसले, त्यांना सरकारने बाहेर काढलंच आहे। ही पहिली योजना थोडी आहे। तर मला असं वाटतं त्याच्यात काही भाऊ करायची गरज नाही। ज्यांनी